हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज आहे श्रावण महिन्यातील 5वा शनिवार. मिस्टरांना असतो उपवास, म्हणून आज मी स्वयंपाकाची तयारी जरा लवकरच चालू केली. मुलं भोपळा खात नाहीत. भोपळ्याची भाजी त्यांना नको वाटते खायला, म्हणून मी एक आयडिया केली. थालीपीठ बनवायचे होते. त्यात भोपळ्याची साल काढून त्याचे मगज काढून घेतले व भोपळा शिजवून घेतला. दाखवल्याप्रमाणे मी सर्व कांदा, कोथिंबीर हे सर्व कट करून घेतले. इकडे भाजीची पण तयारी चालू होती. हवरी, मीठ, लाल तिखट, हिरव्या मिरचीचा ठेचा, मीठ, हळद असे सर्व घेऊन आमच्या सासूबाईंनी मला धपाट्याचं पीठ मळण्यास मदत केली. कारण की मला भाजी करायचा होता, भात करायचा होता, बरेच कामं होते बाकीचे, म्हणून त्यांनी मला पीठ मळून दिले धपाट्याचे. धपाट्याच्या पिठामध्ये ज्वारी, गहू व डाळीचे असे मिक्स पीठ घेऊन धपाटे बनवले आहे. कारण की आज आमच्याकडे धपाट्याचे पीठ शिल्लक नव्हते, म्हणून धपाटे तर करायचे होते. मग अशा पद्धतीने आम्ही धपाटे करायला घेतले. मुलांना लवकरच भूक लागली होती, दुपारी जेवले नव्हते, म्हणून मी लवकरच धपाटे करण्यास 5:30-6 वाजताच धपाटे करण्यास सुरुवात केली. त्यांना खायचे होते म्हणून गरम गरम मुलांना आदवर करून दिले. अशा प्रकारे पोळपड घेऊन त्याच्यावर कापड हातरून धपाट्याचा पिठाचा उंडा घेऊन असे थापायचे. नंतर त्याच्यामध्ये 3-4 बिळ पाडून घ्यायचे, म्हणजे धपाटे आतमधनं शिजले जाते. मुलांना खायचे होते म्हणून मी तुपाचे धपाटे बनवले. तव्यावरती तूप टाकून घ्यायचे व धपाटे टाकून घ्यायचे. अशा पद्धतीने धपाटे तव्यावरती घालून घ्यायचे. 1 मिनिट एका बाजूने शेकून घ्यायचे. नंतर तूप घालून परत पलटी मारायची. मुलांनी केचप बरोबर त्यांना धपाटे आवडतात, म्हणून मी थोडीशी पावट्याची भाजी केली, ती पण त्यांना दिली थोडीशी. नंतर मी 5-6 धपाटे करून घेतले व नंतर आम्हाला तिघांना खाण्यासाठी परत नंतर आम्हाला दुसरे बनवले धपाटे. फक्त मुलांपुरते गरम गरम धपाटे करून घेतले अगोदर. घरातले लोक दुधी भोपळा नसतील खात, तर अशा पद्धतीने त्यांना खाऊ घालावाच लागतो. आपल्या आरोग्यासाठी दुधी भोपळा खूप फायदेशीर असतो, म्हणून अशा प्रकारे दुधी भोपळा आपल्या शरीरात जातो. म्हणून तुम्ही अशा प्रकारे थालीपीठ मध्ये दुधी भोपळ्याचा वापर करू शकता. तुम्हाला कसे वाटले माझे धपाट्याची रेसिपी मला नक्कीच सांगा. इकडे माझी पावट्याची भाजी पण तयार करून झाली. मिस्टरांना आज पांढरा भात वर पावट्याची भाजी खायची होती. सुक्की भाजी केली नाही, कारण की सकाळची थोडी भेंडी शिल्लक होती, म्हणून केली नाही सुक्की भाजी. इकडं मी मिस्टरांसाठी ताट तयार करण्यासाठी घेतले. सकाळची थोडी भेंडी राहिली होती, शिरा, पावट्याची भाजी, धपाटे, भात अशा प्रकारे मी त्यांचे ताट तयार केले व त्यांनी नंतर उपवास सोडला. ते श्रावण महिन्यातील शनिवार धरतात. कायमचे शनिवार नसतात त्यांना फक्त चतुर्थी असते.
कसा वाटला माझा हा व्लॉग मला नक्कीच सांगा. माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.